आता मात्र स्ट्राइक एंडला समीर जाधव. थांबावं लागेल कारण मॅच भरपूर आहे. हो हो हो, पहिल्या चेंडूवरती भिरकावला सी कॉर्नर, सीमा रेषा पार षटकार. मला थांबायचं नाही आहे, मला इथे मात्र माझा नॅचरल खेळ खेळायचा आहे. विकेट किती गेल्यात माहिती नाहीये मला, मी माझ्या स्थानी खेळणार समीर. आणि खरोखर पहिल्यांदा योग आहे. बिलंग 11 संघाची मॅच चालू असताना समालोचन करतोय. खरं पाहिलं तर कित्येक काळापासून यांची टीम मात्र नक्कीच चांगला परफॉर्मन्स करते, परंतु एक आमचे मित्र समीर जाधव थांबावं लागेल. सूर्य डीप मिड विकेटच्या बाहेर भिरकावलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू गेलाय सरळ स्टेडियमच्या बाहेर. ताकद आहे, यस मी कर्णधार आहे, संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि ते घेऊन खेळत असताना समीर जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू दोन्ही सीमारेषा बाहेर. संघाच्या धावसंख्येला एक आकार दिला गेलाय, परंतु शांत, थोडासा संयमी डोकं ठेवावं लागेल. कारण एखादा सेनापती असतो ना, तो आपला एखाद्या युद्धामध्ये जेव्हा युद्ध जिंकून देतो ना, तेव्हाच त्याची किंमत वाढत असते. मित्रांनो, तुम्ही किती अपोजिशनचा सैनिक मारा, परंतु शेवटला जर तुमच्या सैन्याचा पराभव झाला तर त्याचं मूल्य 0 होतं. त्यासाठी शांत खेळावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक नोंदवली जाते. वाह, सुरेख, अफलातून. समोर माहिती आहे ताकदीचा केला जातोय वापर, तरी कुठेही गोलंदाजीमध्ये केलं जात नाही परिवर्तन. तुम्ही शॉर्ट पिच टाकताय, त्यावरती मोठे प्रहार सातत्याने घडतायत, तरी 30 लाईन ठेवली जाते. कुठेतरी बदल करावा लागेल. एसटी रक्षकांनी काहीतरी कानमंत्र दिलाय तुम्हाला. कुठेतरी वाईडी श्वारकर ऑफ साइडची दिशा नोंद करावी लागेल. कुठेतरी मात्र फुल लेंथ ऑफ एसटी ठेवावी लागेल, अन्यथा सर्व रिझल्ट सेम. आणि यास इथे मात्र एक प्राइज आलंय षटकारांच्या हॅट्रिक साठी. खऱ्या षटकारांची जी हॅट्रिक लगावली ना, त्यासाठी खऱ्या अर्थानं व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदित्य चोरगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. संध्याकाळची सोय झाली आहे नक्की, परंतु मॅच अजून खूप आहे. संघाचा विजय खूप महत्वाचा आहे. पुन्हा शॉट, परंतु फसलाय चेंडू हवेमध्ये. तिथे कोणी नाहीये. दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि यशस्वीरित्या खराब चेंडू फेकी सुद्धा होते. पहा, टीम गुंजारवाडी